नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिकेत जाधव. स्वागत करतो तुमचं यथार्थ टॉक्स मध्ये. मी घेऊन आलो एक नवीन पॉडकास्ट. आजचा हा पॉडकास्ट वास्तुशास्त्र ह्या विषयावर आहे. आजच्या या पॉडकास्टचे गेस्ट वास्तुतज्ञ गौरव सावंत सर आले आहेत. गौरव सावंत सर, स्वागत आहे तुमच्या यथार्थ टॉक्स मध्ये. प्लीज सांगा तुम्ही कशा आहात? एकदम मजेत. तुम्ही सांगा. वेलकम सर यथार्थ टॉक्स मध्ये. तुम्ही आल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद करतो तुमचा मी. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. धन्यवाद सर. सर, बिफोर वी बिगिन, मला आहे ना तुमचा प्रवास जाणून घ्यायला खूप आवडेल. फ्रॉम नॉर्मल पर्सन टू वास्तुतज्ञ, तुमची जर्नी थोडी सांगा. हो. माझी जर्नी सांगायची तर माझा जन्म झाला मुंबईमध्ये, दादर या एरियामध्ये, हिंदमाता, नायगाव भोईवाड. तर माझं लहानपण गेलं BDD चाळीमध्ये, ज्याचा आता पुनर्विकास चालू आहे, डेव्हलपमेंट. तर तिकडे मी शाळा केली, म्हणजे तिथे माझं स्कूलिंग, तिकडे मी माझं स्कूलिंग केलं BES हायस्कूल मधून. त्याच्यानंतर 11-12 सायन्स केलं खालसा कॉलेजमधून माटुंगा, आणि त्याच्यानंतर मी BSc IT केलं. हे सगळं करताना त्याच्यानंतर माझं एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर मी ॲज अ डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून IT कंपनीजमध्ये काम केलं. ओके. माझी लास्टची IT कंपनी होती पुण्यामध्येच, कुठली? व्हॉइस, वोडाफोन इंटेलिजन्स सॉल्युशन. ओके ओके. तिकडे मी डेप्युटी मॅनेजर म्हणून होतो. आणि नोव्हेंबर 2023 ला मी लास्ट जॉबला रिझाईन केलं त्या जॉबला. ओके. आणि त्यानंतर मी कंटिन्यू ॲज अ वास्तू कन्सल्टंट, वास्तू एक्सपर्ट म्हणून काम करू लागलो. ओके. तर हा असा माझा प्रवास आहे. वास्तूमध्ये तुम्हाला म्हणजे येण्याचं म्हणजे तुमचं प्रेरणा कोणाला देऊ शकता तुम्ही? प्रेरणा सांगायची तर मला आध्यात्मिक आणि पूजापाठ या क्षेत्रामध्ये सुरुवातीला 2016 मध्ये माझा एक मित्र झाला. तो आताही अजूनही माझा मित्र आहे, पण तो भारतात नसतो. तो काही कामांमुळे, IT च्या कामांमुळे मुंबई, पुणे, बँगलोर आणि काही ठिकाणी असतो. तर त्याच्यामुळे मला अध्यात्म आणि पूजापाठची ओढ लागली, आणि ती लिंक लागल्यानंतर मी हळूहळू गोष्टींकडे वळत गेलो. आणि त्याच्यानंतर वास्तूचं मी ऐकायचो नेहमी, म्हणजे काही मला ह्यात इंटरेस्ट होता. ऑकल्ट सायन्स म्हणा, किंवा याला मराठीत आपण गूढशास्त्र म्हणतो. तर मला याच्यामध्ये इंटरेस्ट होता. तर त्यामुळे मी नेहमी ह्या गोष्टींचा अभ्यास, किंवा ही गोष्ट जर घडते, किंवा एखादी ही गोष्ट सांगतोय, त्याचं रूट कॉज काय आहे, ह्याचं लॉजिक काय आहे, हे शोधायचा प्रयत्न करायचो, किंवा ते प्रॅक्टिकली करून बघायचो, की ह्या गोष्टी अशा आहेत तर त्या अशा होतात का? तर माझ्या घरामध्ये कुठे आहे? काही बेसिक असतं जे फंडामेंटल सगळ्यांना माहिती असतात. ईशान्येला देवारा असावा, आग्नेयाला किचन असावं. तर ह्या गोष्टी माझ्या घरी आहेत. मग त्याच्यानंतर अजून डेप्थ केलं, जसे वास्तूचे 16 झोन्स आहेत. तर ह्या झोन मध्ये माझ्या घराला जेव्हा मी ग्रेडिंग केलं, तर कुठे काय आहे, त्याचे रिझल्ट तसेच भेटलेत का, म्हणजे लाईफ अनालिसिस केली, की हे असंच घडलंय का माझ्या बरोबर, ह्या गोष्टींचा रिझल्ट, याचा इम्पॅक्ट, निगेटिव्ह इम्पॅक्ट, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, मला त्याचे तसे रिझल्ट भेटलेत का. आणि असं करत करत मी 2017 पासून याचा अभ्यास करायला स्टार्ट केला. आणि आज मी तुमच्या समोर ॲज अ वास्तू एक्सपर्ट आणि पूर्ण महाराष्ट्रासमोर ॲज अ वास्तू एक्सपर्ट म्हणून आहे आणि काम करतो. आणि युट्यूब वरती आणि सोशल मीडिया, Instagram वरती म्हणजे ॲज अ वास्तू गौरव सावंत माझं हँडल आहे. आणि हा असा माझा प्रवास आहे. ओके. हे वास्तुशास्त्र काय आहे आणि याची सुरुवात केव्हा झाली? वास्तुशास्त्र सांगायला गेलं तर पहिली गोष्ट, वास्तू म्हणजे जिथे आपण वास्तव्य करतो, जिथे आपण राहतो. आणि वास्तुशास्त्र म्हणजे काय जाणून घ्यायचं तर निसर्गाच्या नियमानुसार जे आपण घराची रचना करतो, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये सांगू शकतो द सायन्स ऑफ आर्किटेक्चर. ह्यालाच वास्तुशास्त्र असं म्हणू शकतो. म्हणजे वास्तू बांधायचं शास्त्र यालाच आपण वास्तुशास्त्र म्हणतो. त्याला काही नियम आहेत, आणि त्या नियमांना आपण फॉलो करतो, त्यालाच आपण ते आर्किटेक्ट म्हणतो, की ह्या गोष्टी इथे असावा, ह्या गोष्टी इथे असाव्या. ठीक आहे. काही बेसिक पॅरामीटर्स असतात वास्तूमधले. झोपण्याची दिशा झाली, किचन झालं, आपलं बेडरूम, आणि परत देवघर झालं, एंट्रन्स झालं. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, वॉशरूम झालं, आपलं बाथरूम कुठे असावं. ओके. तर ह्याला वास्तुशास्त्र, ह्या सगळ्या गोष्टीला आपण एक सायन्स ऑफ आर्किटेक्चर असं म्हणू शकतो, आणि ह्यालाच वास्तुशास्त्र म्हणू शकतो. ओके. ह्याची सुरुवात केव्हा झाली? सुरुवात सांगायची तर 10,000 पेक्षा जास्त वर्षांपूर्वी. याची सुरुवात सांगायची तर पहिलं वास्तू किंवा वास्तुशास्त्र हे फक्त आणि फक्त राजा महाराजांसाठी असायचं. जसं आपण गूढशास्त्र जेवढे आहेत, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र, हे पहिले साधारण माणसांचं काम नव्हतं. साधारण माणूस यामध्ये नव्हता, किंवा हे साधारण माणसापर्यंत पोहोचत नव्हतं, किंवा पोचून दिलं नाही. कारण की हे बनलेलं राजा महाराजांसाठी, देवी देवतांसाठी,
मंदिरं बांधण्यासाठी, महल बांधण्यासाठी असं. आज पण तुम्ही बघा तर मोठे सेलिब्रिटी असतील, बॉलिवूडमध्ये, क्रिकेटमध्ये असतील काही गोष्टी किंवा आणि कुठे तुम्ही बघताच, जे मोठ्या पर्सनॅलिटीज आहेत, ते लोकच ह्या गोष्टींचा फायदा घेतात. हो, बरोबर. तर वास्तुशास्त्र हे राजा महाराजांसाठीच बनलं गेलं, नॉर्मल माणसासाठी नव्हतं. पण जसं-जसं टेक्नॉलॉजी वाढत गेली, आज डिजिटल मार्केटिंगचं वर्ल्ड आहे. तर गेली एक 15-20 वर्षामध्ये ह्या गोष्टीचं ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे किंवा ह्या गोष्टीचा हेल्प किंवा ह्या गोष्टीचं बेनिफिट्स घेत आहेत सगळी लोकं ऑलमोस्ट. की कोण YouTubeवरनं घेतंय, कोण कन्सल्ट करून घेतंय, कोण त्याचा अभ्यास करतोय. ओके, तर ओके, ह्या गोष्टी अशा चालत आल्या, की राजा महाराजांपर्यंतच हे वास्तू होतं. ओके. कारण की बेसिक तर सगळ्यांना माहिती आहे. जसं की ईशान्येला किंवा पूर्व आणि उत्तरेच्या मध्ये देवारा असावा, पूर्व आणि दक्षिणेच्या मध्ये आग्नेय दिशा तिथे किचन असावं. तर वायव्य दिशा आहे तिकडे टॉयलेट असावं. बेडरूम जे आपलं शयनकक्ष आहे ते या ठिकाणी असावं. हे बेसिक सगळ्यांना माहिती होतं. ओके. पण वास्तू म्हणजे तुझा सबकॉन्शियस माइंड. म्हणजे तू कुठल्या जागेत राहतोयस, कसा राहतोयस, हां. कुठे काय ठेवलंयस, त्या कुठल्या गोष्टींची प्लेसमेंट काय आहे. तर वास्तू इज युअर सबकॉन्शियस माइंड. मग ते सबकॉन्शियस माइंडला पण इंटरफेअर करतं का? सबकॉन्शियस माइंडवरच सगळं करतं. ओके. कारण की जसं आज आपण इकडे बसलोय, ह्या गोष्टीला तू इकडे आपण स्टुडिओमध्ये बसलोय तुझ्या सबकॉन्शियस माइंडला माहिती आहे. हो. किंवा इकडे तू कोणत्याही व्यक्तीला उचलून आणलं, तो हे घर म्हणणार आहे का? नाही. तर तुझं सबकॉन्शियस माइंडवरतीच काम करतं वास्तू. वास्तू हे सबकॉन्शियस माइंड आहे. वास्तूमध्ये 16 झोन्स आहेत. वास्तूमध्ये 45 देवता आहेत. वास्तूमध्ये 32 पद आहेत. म्हणजे प्रत्येक दिशेला 8-8 पद आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. हां. तर 4 इंटू 8 32 असे 32 पद आहेत. ओके. त्याचं ब्रह्मस्थान आहे वास्तूचं, जे आपलं नाभी असतं. परत वास्तुपुरुषाचं डोकं आहे. पाय आहेत, त्यांचे हात आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे ते पाय कुठल्या हात आहे म्हणजे काय? म्हणजे वास्तुपुरुषाचं जर स्टोरी तुम्हाला माहिती असेल हां. किंवा नसेल तर मी सांगतो, की वास्तुपुरुषाचा उगम कसा झाला. महादेव, देवांचे देव महादेव, शंकर भगवान अंधकासूर नावाच्या असुराबरोबर मल्लयुद्ध करत होते म्हणजे कुस्ती. हां, तर हां. कुस्ती खेळताना त्यांच्या घामाचा एक थेंब पृथ्वीवरती पडला आणि त्यांचा घामाचा एक थेंब पृथ्वीवरती पडला आणि त्या थेंबापासून जो पुरुष उत्पन्न झाला, जो देव उत्पन्न झाला, त्याला आपण वास्तुपुरुष किंवा वास्तुदेव म्हणतो. आणि तो एवढा भव्य दिव्य होता, की पृथ्वीवरती सगळ्या गोष्टी तो खाऊ लागला. ओके. झाडं, फळं सगळ्या देवादेवतांना, मनुष्यांना त्याचा भयंकर त्रास होऊ लागला आणि त्याला घाबरू लागले. तर सगळे मिळून देवी-देवता आणि सगळे मनुष्य गेले जगतपिता ब्रह्मदेवांकडे, की हा पुरुष कोण आहे? कारण की ब्रह्मदेव हे क्रिएटर आहेत पूर्ण ओके. पृथ्वीचे, पूर्ण युनिव्हर्सचे. तर हे क्रिएटर आहे. त्यांना विचारलं, ही व्यक्ती कोण आहे? हे पुरुष कोण आहेत? हा देव कोण आहे? तुम्ही बनवलं. तर तेव्हा त्यांनी सांगितलं सगळ्या देवतांना, की ह्या वास्तुपुरुषाला तुम्ही पृथ्वीवरती पालथा पाडा आणि त्याला पृथ्वीमध्ये पुरा. पण त्याचं डोकं हां. हे ईशान्य दिशेला हवं. पाय हे त्याचे नैऋत्येला हवे. त्यांचा डावा हात, तर डावा कोपर तुम्ही म्हणू शकता, हा वायव्याला हवा आणि उजवा हा आग्नेयाला हवा. ओके. म्हणून वास्तुपुरुषाचं डोकं हे ईशान्येला मानलं जातं आणि म्हणून ईशान्येच्या ठिकाणी आपण म्हणतो काही गोष्टी जास्त जड किंवा निगेटिव्ह गोष्टी नको. ओके. तर अशी ही वास्तुपुरुषाची स्टोरी आहे. ओके. तर सुरुवात करू आपण ह्याची. समजा कोणचा व्यक्ती घर बनवत असेल, तर त्यातले कुठले-कुठले नियम त्यांनी पाळले पाहिजे? बेसिक पॅरामीटर जर मी तुला सांगेन तर सगळ्यात पहिलं घर बांधायची सुरुवात करतोय आपण. जर आपण आता हे घर बांधण्यावरती बोलू, जसं फ्लॅट असतो, हे तर आपण डायरेक्ट रेडीमेड भेटतात हां. आपल्याला बिल्डर्सकडनं. पण जर आपल्याला घर बांधायचंय, तर पहिला तुम्ही प्लॉट घेतल्यावरती सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही जी करायची आहे, ती ट्राय करा तुमच्या प्लॉटला तुम्ही कंपाऊंड बांधताय. तर ओके. कंपाऊंड का? जसं आपलं शरीर आहे, हां, हां. पंचतत्वांनी बनलेलं आहे शरीर. तर आपल्या शरीरामध्ये मांस, हड्डी, वेन्स आहेत, रक्त आहे. ह्याला कवच जे आहे ते आपली स्किन आहे. ओके. स्किन हे आवरण आहे ह्या सगळ्या गोष्टींना पंचतत्वाला. तसं तुमचा प्लॉट कुठला आहे? तुमच्या प्लॉटला पहिली गोष्ट कंपाऊंड झाला. ओके. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे तुमच्या कंपाऊंडमध्ये ती पाण्याची आहे. अच्छा. पाण्याशिवाय तुमची कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. बरोबर. पृथ्वीवरती 70% पाणी आहे, आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. विष्णुदेवाचा जो पहिला अवतार आहे तो मत्स्य अवतार आहे. म्हणून मत्स्य पुराणाच्या मध्ये भरपूर उल्लेख केलेला आहे वास्तूबद्दल, वास्तुशास्त्राबद्दल. अच्छा. तर पहिली गोष्ट आपल्याला करायची ती पाण्याकडे. कंपाऊंड झाल्यानंतर पाणी. म्हणजे विहीर असेल, बोरिंग असेल ह्या गोष्टी. कारण की तुम्हाला बांधकाम करायला पाणी हे हवंच. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्यानंतर जी गोष्ट आहे की तुमची सेप्टिक टँक कुठे तुम्ही घेणार आहात. ओके. त्याच्यानंतर कंपाऊंडचं गेट झालं. त्यानंतर तुमचं मेन एंट्रन्स कुठून येणार तुमच्या घराचं, ओके. ह्याचं तुम्ही
काळजी घ्यायची आहे. कुठे त्याच्यानंतर ठेवायचं, कुठल्या डायरेक्शनला ठेवायचं एंट्रेन्स? मेन एंट्रन्स जे आहे समजा आता प्लॉट असतो, प्लॉटला तुमच्या कुठल्या दिशेने रस्ता आहे, हा. समजा उत्तरेने रस्ता आहे तर उत्तरेचे कुठली पदं तुम्हाला भेटतात, उत्तरेला जर रस्ता आहे तर प्रत्येक दिशेला 8 पदं, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं 32 पदं आहेत चारही दिशेला, तर हो. प्रत्येक दिशेला 8 पदं आहेत. तर त्या 8 पदातले प्रत्येक दिशेला 2-2 पदं जशी महत्वाची आहेत, जसं तिसरं किंवा चौथं किंवा प्युअर उत्तर तुम्हाला कुठे भेटतंय. जर तुमचा पूर्वेला रस्ता जातोय तर पूर्वेकडनं कुठे तुम्हाला घ्यायला भेटतो, दक्षिणेला जातोय तर प्युअर दक्षिण कुठे भेटतंय. ओके. तर तुमच्या सगळ्या प्लॉट कुठे आणि प्लॉटला रस्ता कुठून कनेक्टेड आहे त्यावर डिपेंड करतं प्लॉटला एंट्री कुठे घ्यायची. ओके. त्याच्यानंतर येते घराची एंट्री. तर घराची एंट्री जर तुम्हाला पूर्वेकडनं हवी आहे तर पूर्वेची एंट्री ही नेहमी चांगली. पूर्वेची एंट्री कोणासाठी चांगली? तर जे सावकार आहेत, जे पॉलिटिक्समध्ये आहेत, जे राजकारणामध्ये आहेत आणि पूर्वीच्या वेळी जेव्हा राजा महाराजांसाठी हे वास्तुशास्त्र लिहिलं गेलं, आपले देव होते जे विश्वकर्माजी, ज्यांनी प्रत्येक मंदिर आणि राजा महाराजांचे महल आणि देवांचे महल जे बांधले, ज्या नगरी बांधल्या, विश्वकर्मा प्रकाशजी त्यांनी वास्तूवरती बरेच ग्रंथ लिहिले. त्यातले एक आहे विश्वकर्मा प्रकाश आणि दुसरं एक आहे ते वास्तुरत्नावली. ओके. ह्यामध्ये त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यातच त्यांनी सांगितलंय की 16 दिशा आहेत. नॉर्मल माणसांना फक्त 8 दिशा माहिती असतात, दिशा आणि उपदिशा. त्याच्या पुढच्या ज्या दिशा आहेत त्या 16 दिशा आहेत. तर ओके. हे सगळं आहे. तर मेन एंट्रन्स जसं तुम्ही म्हणाला, मेन एंट्रन्स कुठे असावं, तर कुठेही चालतं, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. फक्त ते एक्झॅक्ट तुम्हाला 0 डिग्री म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट साऊथ म्हणजे एक्झॅक्ट दक्षिण, एक्झॅक्ट उत्तर, एक्झॅक्ट पूर्व किंवा एक्झॅक्ट पश्चिम, एक्झॅक्ट मध्ये पाहिजे. एक्झॅक्ट त्या डिरेक्शन तुम्हाला भेटलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला घराचं ग्रेडिंग किंवा प्लॉटचं ग्रेडिंग किंवा परफेक्ट मिडल प्लॉटचा कुठला आहे ब्रह्मस्थान तो भेटला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर येते तुमचं किचन कुठे असावं. हो. तर तुम्हाला आग्नेयेकडे जर तुम्ही घर बांधलं तर आग्नेयेकडे नेहमी किचन चांगलं. तर ओके. आग्नेय भाग कुठला, जो तुमचा पूर्व आणि दक्षिणेचा जो मधला भाग येतो तो आग्नेय भाग. आणि ओके. जेवण करताना किचन मध्ये जे जेवण करते, जी माता जेवण करते, ज्या स्त्रिया जेवण करतात, त्यांचा नेहमीही फेस कधीही पूर्वेकडे असावा, जेणेकरून त्यांच्या पायाचे दुखणं किंवा तब्येत त्यांना खराब होत नाही, पाय दुखणं होत नाही. ओके. त्याच्यानंतर झालं आपल्याला देवारा. कधी कधी कोणाचं असतं की काही धर्मामध्ये देवारा ठेवत नाही, देवघर ठेवत नाही, पण देवघर किंवा देवारा आपण ठेवू तर कधी तो ईशान्येला असावा. आणि ज्यांना देवघर किंवा देवारा नसतो ज्यांच्याकडे आणि त्यांना मेडिटेशन रूम हवी असेल तर मेडिटेशन रूम कधीही ईशान्येला असावी. तर ईशान्य कुठे, तर पूर्व आणि उत्तरेच्या मध्ये ओके. इथे रूम असावी. त्याच्यानंतर तुमचं बाथरूम जे येतं, बाथरूम तुमचं पूर्वेकडे चालतं. बाथरूम म्हणतोय मी अंघोळीचं स्थान. ओके. 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 आणि वॉशरूम जे म्हणतोय ते वायव्य आणि पश्चिमेच्या मध्ये, त्यालाच पश्चिम वायव्य म्हणतात आणि ज्याला इंग्लिशमध्ये आपण वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट म्हणतो, ते निगेटिव्ह झोन मध्ये येतं. किंवा साऊथ ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण आणि नैऋत्यच्या मध्ये, म्हणजेच दक्षिण नैऋत्य. तर ह्या ओके. 2 ठिकाणी तुम्ही टॉयलेट घेऊ शकता. त्याच्यानंतर येते बेडरूम. या सगळे रूम आहेत. बेडरूम तुमचं कधीही दक्षिण किंवा पश्चिमेला काय यावं, की दक्षिण हे तुम्हाला यश, मान, कीर्ती देते. दक्षिण तुम्हाला फेम देते, नेम देते. ठीक आहे. दुसरी गोष्ट, पश्चिम तुमची इच्छापूर्ती आहे, मॅनिफेस्टेशन आहे. पश्चिमला झोपणारा माणूस कधीच असा शांत किंवा आळशी नसणार. त्याचे काही ना काही एम्स, गोल्स चालूच असणार. त्याला काही ना काही लाईफमध्ये करायचं असणार. तर ओके. म्हणून ह्या ठिकाणी असं ग्रंथामध्येही उल्लेख आहे आणि म्हणून राजा महाराजा पण पश्चिम किंवा दक्षिणेला झोपणं प्रिफर करायचे. आणि ओके. आपली जी मॅग्नेटिक एनर्जी आहे ती टुवर्ड साऊथ टू नॉर्थ पोल जाते. त्याच्यामुळे कधीही डोकं साऊथला ठेवून पाय नॉर्थकडे असावा. किंवा जी प्राणशक्ती आहे ती पूर्वेकडनं येते, सनकडून, सूर्याकडून आपल्याला. म्हणून कधीही जर तुम्ही पश्चिमेला झोपताय किंवा दक्षिणेला झोपताय तर डोकं कुठे ठेवायचं आणि पाय कुठे, तर तुमचा डोकं कधीही दक्षिण किंवा पूर्वेकडे असावं आणि पाय तुमचे उत्तरे किंवा पश्चिमेकडे असावे. तर हे काही रूल्स आहेत, हे काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही नवीन घर बांधताना तुमच्या कन्सिडरेशन मध्ये घेतलं पाहिजे. सर, घरात मुख्य दरवाजा वास्तूनुसार किती महत्वाचा आहे? घरात मुख्य दरवाजा हा म्हणतात ना घराचा फेस आहे. ओके. घरामध्ये जे काही गोष्टी येतात, म्हणजे आपण म्हणतो घरामध्ये लक्ष्मी येते, घरात निगेटिव्ह एनर्जी येते, घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते. घरामध्ये जे काही येण्याचं एंट्रन्स आहे किंवा आतमध्ये येण्याची जी जागा आहे ती म्हणजे तुझे एंट्रन्स म्हणजे मुख्यद्वार. तर मुख्यद्वार म्हणून चांगल्या स्थानी, चांगल्या झोनमध्ये, चांगल्या पदावर हवा. जसं तुझा फेस आहे, तुला कोणी बघतं तर पहिलं काय बघतं माणसं? फेस बघतात. तसंच वास्तूचा फेस म्हणजे दरवाजा. मुख्यद्वार. ओके. म्हणून मुख्यद्वार नेहमी सजवलेला हवा. जर तू साऊथ इंडियामध्ये गेला असेल, दक्षिण भारतामध्ये, तिथे तू बघशील. किंवा आपण सण असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये, दिवाळी असते, गणपती असतं आणि काही सण असतात,
संकष्टी असते, चतुर्थी असते. जेव्हा केव्हा असे काही सण येतात किंवा जेव्हा केव्हा आपले म्हणतात ना, सणासुदीच्या वेळी आपण पहिलं काय रंगवतो? तर दरवाजा. हो. पहिला आपला उंबरठा पुसतो. त्याच्यानंतर बाहेर रांगोळी काढतो. त्याच्या दरवाजाला सजवतो, तोरण लावतो, आंब्याचे टाळ लावतो, गोंडे लावतो फुलाचे. बरोबर. तर मुख्यद्वार एवढं महत्वाचं आहे, की तुमच्या घरामध्ये जे काही येणार आहे, ज्या काही एनर्जीज येणार आहेत, ज्या गोष्टी येणार आहेत, जी लक्ष्मी येणार आहे, जो पैसा येणार आहे, त्याचं मेन डोर फार महत्वाचं आहे. तर ओके. म्हणून मुख्य दरवाजा हा नेहमी आपण म्हटलं जातो पूर्वेला किंवा उत्तरेला का घ्यावा? तर पूर्व ही तुझी प्राणशक्ती आहे. अच्छा. ईस्ट सूर्य हा तुझा प्राणशक्ती आहे. तुझ्या दिवसाची सुरुवात सूर्यापासून आहे. सूर्याचे जे अल्ट्राव्हायोलेट किरणं आहेत, जे तुझ्या बॉडीसाठी चांगले आहेत. म्हणतात ना सकाळी उठून म्हणून आपण चालायला गेलं पाहिजे. हो. ते तुझ्या बॉडीसाठी चांगले आहे. त्यातून व्हिटॅमिन डी भेटतं. म्हणून मुख्य दरवाजा इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि घराचं व्हेंटिलेशन पण आपण म्हणतो. हां, हां. आणि उत्तरेला का? तर उत्तर दिशा ही कुबेराची आहे. उत्तर दिशा ही तुझी अपॉर्च्युनिटीची आहे. म्हणून तुझ्याकडे अपॉर्च्युनिटी म्हणून व्यापारी वर्ग, जे बिझनेसमॅन आहेत, त्यांना बिझनेस करण्याच्या नवीन-नवीन अपॉर्च्युनिटीज हव्या असतात. म्हणून त्यांचा मुख्य द्वार उत्तरेकडे असावा किंवा म्हणून कोण उत्तरेकडे मुद्दाम दरवाजा घेतात. किंवा ओके. सावकार बघशील इकडे काही भाजी मार्केट आहे, त्याचे सावकार बघशील, फळा बाजारात म्हणजे आहेत, ज्यांची फळांची बाग आहे, त्यांचं बघशील, त्यांचा दरवाजा उत्तरेकडे असतो आणि ओके. चांगली ओपनिंग असते किंवा बारी असते पूर्वेकडे. असं हे मुख्यद्वाराचं महत्व आहे. म्हणून मुख्यद्वार हा कधीही तुझा चांगल्या स्थानी, चांगल्या झोनमध्ये, चांगल्या पदावर हवा. ओके. आणि समजा ज्यांचं घर आहे आणि त्यांचा दरवाजा समजा ईस्टमध्ये नाहीये आणि साऊथमध्ये नाही तुमचं असं म्हणलंय. तुम्ही असं म्हटलंय की ईस्टमध्ये आणि साऊथमध्ये चांगलं असतं. ईस्ट आणि नॉर्थ. सॉरी ईस्ट आणि नॉर्थमध्ये. हां. तर मग ज्यांचे घर ऑलरेडी बनलेले आहेत, त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे? त्यांचं ईस्ट आणि नॉर्थमध्ये नसेल तर? बघा जर दक्षिणेमध्ये असेल, पश्चिमेमध्ये असेल तर वाईट काय नाहीये. ओके. कसं झालंय, प्रत्येकाला ग्रीड करता येत नाही. प्रत्येकाला वास्तूचे जे झोन्स आहेत त्याला ग्रीड करणं, एक्झॅक्ट तुमची डिग्री काढणं, ब्रह्मसन एक्झॅक्ट काढणं. प्रत्येकाच्या घरी आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर नाहीये. प्रत्येकाकडे वास्तुतज्ञ, वास्तू कन्सल्टंट नाहीये. म्हणून काय करावं, जर तुमचा दक्षिणेला दरवाजा आहे, तर एवढीच काळजी घ्यावी, तर दक्षिणेला तुम्ही जेव्हा बघता घराच्या ब्रह्मस्थान किंवा घराचा जो मिडल पार्ट आहे, हां, तर हां. तुम्ही बेसिकली तुमच्या टाइल्स काउंट करून, घरामध्ये जे टाइल्स आहेत हां, हां. ते काउंट करून एक मिडल पार्ट काढून, जर तुमची दक्षिण दिशा नॉर्मल तुम्ही आता जे अँड्रॉइड फोन आहेत किंवा आयफोन आहेत, प्रत्येकाकडे आता आयफोन आहे किंवा फ्लॅगशिप फोन आहे. हो. त्याच्यामध्ये तुम्ही मिडलला जे उभं राहता आणि जर ऑनलाईन कंपास ओपन केलं तुम्ही, तर हां. जिकडे तुम्हाला साऊथ दिसते, तर जेव्हा तुम्ही साऊथला फेस करताय, ओके. तर साऊथला फेस केल्यानंतर लेफ्ट साईडला जो दरवाजा आहे हां, हां. तो चालेल. राईटला असेल तो का नाही चालणार? तो जातोय दक्षिण नैऋत्यमध्ये, जो एक निगेटिव्ह झोन आहे, ओके. जो सगळ्यांना सूट नाही करत. तिथे पद आहे, गंधर्व पद आहे. जे अच्छा. 32 पद आहेत त्यातलं गंधर्व पद आहे. म्हणून दक्षिणेला जो तुमचा हे दरवाजा असेल, गंधर्व पद काय असतं? गंधर्व पद म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की 32 पद आहेत, हां. देवता आहेत. हां, हां. तर ह्या ह्या देवतेचं नाव गंधर्व आहे. अच्छा. हां. जिकडे पद आहेत ना, जसं मी सांगितलं प्रत्येक दिशेला 8-8 पद आहेत. हां, हां. पूर्वपासून पश्चिमेपर्यंत, दक्षिणपासून उत्तरेपर्यंत. ही सगळी जी 8-8 पद आहेत प्रत्येक दिशेला, त्यातलं एक पद आहे गंधर्व. ओके. हे ओके. सांगितलं. म्हणून तिकडे त्या डायरेक्शन मध्ये आलं नाही पाहिजे. अच्छा. तर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण कुठेही दरवाजा आला तर काही प्रॉब्लेम नाही. पण जसं मी सांगितलं कुठल्याही दिशेला तुम्ही जेव्हा फेस करताय हां, तेव्हा लेफ्ट हँड साईडला जरासा लेफ्ट हँड साईडला दरवाजा चालेल. कारण ओके. की तिकडे जी पदं आहेत ती सूट होणारी किंवा निगेटिव्ह रिझल्ट देणारी नाहीयेत. ओके. म्हणून ती पदं चालते. राईट साइडला नकोय. राईट साईडला नको. ओके. ओके. झोपण्याची योग्य दिशा कोणती आहे? झोपण्याची योग्य दिशा म्हणाल तर जर तुम्ही दक्षिणेला झोपताय किंवा तुमचं छोटं घर आहे, मोठं घर आहे, 1 बीएचके पासून 4 बीएचके बंगलो आहे, झोपण्याची नेहमी चांगली दिशा ही दक्षिण आणि त्याच्यानंतर पश्चिम. जसं मी सांगितलं दक्षिण ही रेस्ट करायची जागा आहे. दक्षिण ही तुमच्या पीसची जागा आहे. दक्षिण तुम्हाला यश, मान, कीर्ती देते, नेम फेम देते. ओके. तर दक्षिण आणि पश्चिम ही नेहमी झोपण्यासाठी चांगली. डोकं कुठे करायचं आणि पाय कुठे करायचं? डोकं तुमचं नेहमी दक्षिणेला हवं आणि पाय उत्तरेला. म्हणजे ओके. डोकं साऊथला आणि पाय नॉर्थला. आणि जर तुम्ही पश्चिमेला झोपताय किंवा आणि कुठे दक्षिण, पश्चिम आणि नैऋत्य इथे कुठेही तुम्ही जर झोपताय तर तुमचं डोकं एकतर दक्षिणेकडे हवं किंवा पूर्वेकडे. हे बेस्ट. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ईस्टला झोपलात तरी चालेल. उत्तरेला जर झोपलात तर उत्तर जो भाग आहे, हां, हां. उत्तर भाग हा तत्वानुसार जलतत्वाचा आहे. तर उत्तर भागात झोपणारी माणसं थोडी जाड असतात ओके. किंवा जाड होण्याचे त्यांचे चान्सेस असतात. आणि उत्तर भागात जे झोपतात उत्तर भागात त्यांचं जरा ते इमोशनली होतात. कारण की पाणी हे इमोशन्सचं तत्व आहे. तर ओके. जलतत्व तुम्हाला थोडं फॅटी बनवू शकतं, थोडं इमोशनल बनवू शकतं. त्याच्यामुळे उत्तर भागात झोपणं अवॉइड करा. बाकी दक्षिण आणि पश्चिम ही चांगली. त्याच्यानंतर नसेल तर पूर्व हे चालेल. ओके. पण तुमचं डोकं आणि पाय ठेवायची जागा जशी मी सांगितली ती असायला हवी. ओके. ओके. लोकं घरात झाडे, पौधे लावतात. तर हे किती योग्य आहे वास्तूनुसार?
मनी प्लांटचं पण मी खूप ऐकलंय. घरात वस्तूमध्ये ठेवतात म्हणजे वास्तूच्या कन्सल्ट केल्यानंतर ना नाही का म्हणजे वास्तूच्या एक तज्ञ लोकांनी बोललेलं आहे, की मनी प्लांट घरात ठेवले पाहिजे. हे किती योग्य आहे? बघ, प्लांट तुझं काम काय करतं? जसं मी तुला मगाशी पंचतत्वाचं मगासपासून सांगतोय, तर आता मी सांगेन पंचतत्व काय आहेत? ज्याला आपण 5 एलिमेंट्स म्हणतो, पंचमहातत्व म्हणतो, पंचमहाभूत म्हणतो. तर तुला पंचतत्व तू माहिती आहेत कुठली आहेत किंवा तू ऐकली आहेस कधी पंचतत्व? नाही. हां. तर पंचतत्व बघायला गेलं त्यांचं तुला आधी मी सिक्वेन्स सांगेन कसं आणि ते नेचर पासून आपल्या बॉडी पासून आज डिजिटल मार्केटिंग किंवा आज टेक्नॉलॉजी एवढी वाढली आहे, तरी त्याचा यूज कसा होतो हे सांगेन. पहिलं जलतत्व आहे. जलापासून सगळ्या गोष्टी बनतात. तुला जसं मी सांगितलं, जेव्हा तू एक बीज किंवा बीज आपण म्हणतात ना, झाडाची बी किंवा बीज आपण जेव्हा पृथ्वीमध्ये पेरतो, हां, त्याला हां. आपण पहिलं काय करतो? पाणी घालतो. बरोबर. जलतत्व आहे. त्याच्यानंतर त्याचं झाड होतं, बरोबर? हो. जलतत्वापासून झाड येतं, म्हणजे दुसरं जे झाडाला वायुतत्व म्हणतो आपण. पाण्यापासून, जलापासून झाड बनलं हो. म्हणून वायुतत्व. त्याच्यानंतर येतं अग्नितत्व. तो अग्नितत्व त्याच्यानंतर कसं? तर बॉनफायर कशाने करतो? झाडं कापतोस आणि आग पेटवतोस. बरोबर. बरोबर? त्यांनी बॉनफायर येते. अग्नितत्व. अग्नी झाल्यानंतर जेव्हा अग्नी पेटून जाते, त्याचं ॲश राख बनतं. हां. ते पृथ्वी तत्वामध्येच विलीन होतं हो. आणि त्याचे जे फ्रेम्स असतात, स्टीम्स असतात, वेपर असतात, ते ढगामध्ये जातात, आकाशात जातात. हो. त्याचा आकाश जातो, परत आकाश तत्वामध्ये ढगा बनून त्याचा पाऊस पडतो. परत तीच सायकल आहे. जल, जलापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पृथ्वी, पृथ्वीपासून आकाश आणि परत स्टार्ट तेच सायकल आहे. तर ओके. हे पंचतत्व आहेत. ओके, पंचतत्वाचा हा सगळा खेळ आहे. अच्छा. आणि क्वेश्चन काय म्हणालेस? घरात लोकं झाडं ठेवतात ते हां, मनी ओके, प्लांट हां. तर जसं मी तुला सांगितलं जलतत्व आहे, वायुतत्व आहे. तर वायुतत्व हा ईस्टला आहे. तर तुझी बाग असेल किंवा तुझं एअर प्युरिफाय करायचे जेवढे आहेत झाडं, मग आता भरपूर तू बोलतोय मनी प्लांट झालं, बांबू प्लांट झालं, गोकर्णा झालं, पारिजात झालं, तुळस झाली. तर ईस्ट जागा जी आहे तिथे पूर्व जागा जिथे असेल तिथे तुला एअर प्युरिफाय करायची झाडं तू लावू शकतोस. ओके. नॉर्थमध्ये हां, हां. ज्याला जास्त ऊन लागत नाही, जसं आता विदाऊट इंडोर प्लांट्स आहेत, ते तू उत्तरेला ठेवू शकतोस. ओके. सगळेच इंडोर प्लांट नाही, ज्याला काटे आहेत ते नाही. त्याच्यानंतर मोठे लीव्हज ज्याला आहेत, हां. मोठे लीव्हज आहेत ज्याला जे इंडोर प्लांट्स आहेत, ते तू नॉर्थमध्ये ठेवू शकतोस. त्याचा काय फायदा असतो? त्याचा फायदा तुला ग्रो करण्यासाठी होतो. प्लांट्स कधी पण ग्रो करतं. ओके. तुला ग्रो करण्यासाठी, तुला अपॉर्च्युनिटी येण्यासाठी, तुझं जर बिझनेसमध्ये आहे, तुला जॉब हवा आहे, तर नवीन जॉबसाठी, नवीन प्रमोशनसाठी अपॉर्च्युनिटी भेटते. अपॉर्च्युनिटी आणि प्रमोशनल फायदे आहेत. बिझनेस आहेत त्यांना फ्रँचायझी वाढण्यासाठी ह्या ओके. गोष्टी होतात नॉर्थमध्ये. नॉर्थ हे तुझं पैशाचं, अपॉर्च्युनिटीचं फ्लो आहे. जलतत्व आहे. पाण्याचं काम काय? फ्लो होणं. ओके, ओके. आपण म्हणतो ना पैसा पाण्यासारखा येत राहावा आपल्याकडे. म्हणून बरोबर. ज्याची नॉर्थ चांगली, म्हणून नॉर्थ जागेवरती धबधबे, फाउंटन ह्याची फ्रेम लावली जाते. मोठ्या ठिकाणी राजा महाराजांच्या वेळी नॉर्थच्या इथे जे फाउंटन आपण बघतो ते असतात. आज पण काही मॉल्सच्या बाहेर, इकडे पुण्यामध्ये काही मॉल्स आहेत, तिकडे पण तुम्ही गेलात तर नॉर्थला त्यांच्या पाण्याचे जे फाउंटन्स असतात ते नॉर्थलाच असतात मॉलच्या बाहेर एंट्रन्स वरती. ओके. तर सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या जलतत्व आणि वायुतत्व, जसं मी तुम्हाला प्लांट्स, एअर तत्व जिथे आहे, जिथे एअर एलिमेंट आहे तिथे पाहिजे. तर एअर प्युरिफाय करतात ते पूर्वेकडे पाहिजे आपल्याला. काटेरी झाड आहेत काही, ते तुम्ही साऊथला लावून चालतात. ओके. आणि जसं झाडांचं विचारतात, झाड जास्तही झालं, जसं आपल्याला आपल्या बॉडीमध्ये 3 गोष्टी आहेत. 3 गोष्टी आहेत आपल्या बॉडीमध्ये. वात, पित्त आणि कफ. हो. तर तुमच्या अवतीभोवती जास्त झाडं झाली तर एअर एलिमेंट जास्त वाढणार. वायुतत्व जास्त वाढला की वात वाढला. वात वाढला की तुमचं गॅस्ट्रो होतो. तुम्हाला ऍसिडिटी, गॅस्ट्रो होणार. ह्या सगळ्या गोष्टी, एन्झायटी ह्या सगळ्या सतावणार. म्हणून जास्त झाडही चांगलं नाही. म्हणून अच्छा. आपण सांगतो पूर्व आणि उत्तरेकडे जास्त झाडं लावी आणि ती पण एअर प्युरिफाय करणारी किंवा पॉझिटिव्ह प्लांट ज्याला काटे नसते. ओके, ओके, तर झाडं ह्या ठिकाणी ठेवावी. ओके. त्याच्यानंतर झालं, जर आता तुम्ही सांगितलं तुमचं जसं तत्वांवरती बनालो, जसं मी आता तुम्हाला वात सांगितलं, तर पित्त जर तुमच्या घरातलं किंवा तुमच्या शरीरातलं जर फायर एलिमेंट वाढलं, हीट वाढली घरामध्ये, साऊथ कडनं जास्त व्हेंटिलेशन आलं तर तुमचं पित्त वाढणार. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे प्लांटमुळे पण हे सगळं होतं. होतं, बरोबर. अति प्लांट पण चांगला नाही. म्हणून एअर प्युरिफायर्स जे आहेत ते हां, हां. प्लांट तुम्ही पूर्वेकडे ठेवावे, म्हणजे ईस्टकडे, आणि नॉर्थकडे इंडोर प्लांट्स किंवा मनी प्लांट्स, गोकर्णा ह्या सगळे प्लांट्स आहेत ज्यांना जास्त सनलाईट लागत नाही, ते प्लांट्स इथे ठेवले. आणि ज्यांना जास्त सनलाईट लागतं, जे काटेरी झाड आहेत किंवा नारळाचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, काजूचं झाड आहे, हे तुमच्या साऊथ साईडला चालेल. पण पश्चिमेला झाडं लावू नये. ओके. बाकी तिथे सनसेट होतो आणि ते जे इन्फ्रारेड असतात ते झाडांसाठी चांगले नाहीत. आणि तिकडे तुम्ही जर चांगलं झाड लावलात
किंवा ज्याला कमी सनलाईट लागते ते झाड तिथे टिकतही नाही. ओके, ओके, ओके. वास्तुदोषचा हा प्रभाव फक्त मानसिक असू शकतो का? का ह्याच्यामध्ये भौतिक किंवा आर्थिक हे पण इन्क्लूड होऊ शकतं? वास्तुदोष ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळे त्रास येतात. म्हणजे कुठलं असं नाही की आर्थिकच झाला, मानसिकच झाला. जेव्हा माणसाला मानसिक त्रास होतो, तो ऑटोमॅटिक आर्थिकवरती कन्व्हर्ट होतो. तर कसा? तर जर तुम्ही चुकीच्या झोनमध्ये झोपत असाल, जसे 3 निगेटिव्ह झोन आहेत. दक्षिण नैऋत्य, नैऋत्य आणि दक्षिणेच्या मधले ज्याला साउथ साउथ वेस्ट म्हणतो. पश्चिम वायव्य म्हणजे नॉर्थ वेस्ट किंवा वेस्ट ऑफ सॉरी पश्चिम नैऋत्य म्हणजे वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट आणि अजून एक आहे पूर्व आणि आग्नेयच्या मधली तीच म्हणजे ईस्ट ऑफ साउथ वेस्ट. ओके. तीच म्हणजे ईस्ट ऑफ साउथ ईस्ट. तर या 3 जे झोन आहेत ते निगेटिव्ह. इथे जर तुमचं डोकं येतंय, अप्पर बॉडी येते, तुम्ही इथे जास्त वेळ बसताय. घराच्या इथे जागा आहे. घरामध्ये तुमच्या इथे तुमचं बसायची जागा आहे स्टडी करायची. तर तुमचं अँक्झायटी, डिप्रेशन, ओव्हर थिंकिंग परत आणि व्यसनाधीन तुम्ही होऊ शकता. तर एकदा तुम्ही व्यसनाधीन झालात तर तुम्हाला सांगायला नको तुमचं आर्थिक नुकसान होणारच आहे. दुसरी बरोबर. गोष्ट तुमचं जे किचन आहे ते आग्नेय तत्वाचं आहे, अग्नितत्व आहे. तिथे तुमचा ग्रह आहे शुक्र. ग्रहांची पण दिशा आहे. 9 ग्रह जे आहेत त्यांचीही वास्तूमध्ये दिशा आहे किंवा ग्रहांना पण दिशा दिलेली आहे शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये. तर तुमचं जर शुक्र ग्रह तुम्ही खराब केलात किंवा तुम्ही तुमचं जर आग्नेय दिशा जर खराब केली, जसं म्हणतो ना आपण आग्नेय दिशेला चूल यावी, गॅस स्टोव्ह यावं, ओव्हन आहेत, मायक्रोवेव्ह आहेत, जे काही हिटचे प्रोडक्ट आहेत जे आपण फूडसाठी बनवतो, फूड बनवण्यासाठी, त्या जागेत ती तुम्ही साऊथ ईस्टला घेतलेलं किंवा आग्नेय दिशेला बरं तिकडे जर पाणी आलं, तर तुमचं आग्नेय तत्व हे पैशावरती काम करतं. जसं तू ऐकलं असेल, त्याचा खिसा फार गरम आहे. हो. ह्याच्याकडे पैशाची गरमी चढली आहे. बरोबर. तर गरमी इज इक्वल टू पैसा. म्हणजे गरमी हे अग्नितत्व, आग ही गरम असते आणि गरम हे आपण पैशाला हे करतो. म्हणून तिथे शुक्र ग्रह आहे. शुक्र म्हणजे लक्झरी, विनस. ओके. आणि तिथे देवता पण महालक्ष्मी आहे. तर तिकडे जर तुम्ही पाणी टाकलं, तर आगीवरती पाणी टाकलं तर काय होणार? बुजणार. म्हणजे नुकसान होणार. हो. म्हणजे पैशावरती पाणी येणार. बरोबर? तर ह्या गोष्टी आहेत. परत ईशान्य जो आहे, जर तिथे तुमचा देवारा येत नसेल, तर ईशान्य म्हणजे पूर्व आणि आग्नेय. ईशान्य म्हणजे पूर्व आणि उत्तरेच्या मधली दिशा. तर तिकडे जर तुमचं जड गोष्टी असेल, तिकडे तुमचं वास्तुपुरुषाचं डोकं आहे. हं, हं. आणि कुठलीही आयडिया जे आज तू हे पॉडकास्ट करतोय, जी सुरुवात पण तुझ्या डोक्यातून आयडिया झाली असेल, राईट? हो. आयडिया जेव्हा तू एक्झिक्यूट करायला जातो, प्लॅन करायला जातो, जनरेट करायला जातो, तर तिकडे जर वास्तुपुरुषाच्या डोक्यामध्ये तू जर तिकडे जास्त वजन ठेवलंय, लोखंड ठेवलंय, तर तुझ्याकडे माइंड क्लॅरिटी राहणार नाही. तुझं विजन नसणार. हं, हं, हं. तुझ्या डोक्यामध्ये सारखं काय ना काय नको तेच येत राहणार. हं. म्हणून माइंड क्लॅरिटी जर तुला पाहिजे किंवा तुझ्या प्लॅन्स तुला एक्झिक्यूट करायचे आहेत, प्रॉपर आयडियाज यायला पाहिजे जनरेट होण्यासाठी, त्यासाठी तुझं नॉर्थ ईस्ट नेहमी चांगलं पाहिजे. ओके. फॉर एक्झाम्पल तू जर बघितलंय की आधी आपण सॉसची बॉटल युज करायचो, टोमॅटो सॉसची हो, बॉटल हो. काचेची. त्यातून तू असं काच आपटून सॉस घ्यायचा, आठवतं का? हो, हो. पण कोणीतरी त्याचं डोकं लावलं असेल, त्याचं क्लॅरिटी विजन चांगलं असेल आणि त्यानंतर पिचकू आला, आठवतं? हो. मग हे एक उदाहरण आहे. म्हणून तुझं नॉर्थ ईस्ट कधी पण चांगलं पाहिजे. नॉर्थ ईस्ट चांगलं, तुझं ब्रेन चांगलं, तुझं क्लॅरिटी चांगलं, तुझं विजन चांगलं. ओके. म्हणून नॉर्थ ईस्टला म्हणतात टॉयलेट येऊ नये. त्याचं कारण का? फ्लश होत राहणार. तुझी क्लॅरिटी, डोकं फ्लश झालं तर तू संपलास. ओके. ओके. तर म्हणून वास्तुदोष हे कुठल्याही गोष्टीने तुला त्रास देऊ शकतात. तुझी हेल्थ खराब होऊ शकते. तुझं उत्तर ईशान्य जे आहे म्हणजे नॉर्थ ईस्ट ही इम्युनिटीची जागा आहे. हं, हं. उत्तरेकडे काय झालं तर तुझ्याकडे अपॉर्च्युनिटी येणार नाही, पैसा येणार नाही. आग्नेयकडे झालं तर तुझा पैसा कुठे ना कुठे अडकणार, ऍक्सिडेंट्स मध्ये जाणार, घरात काहीतरी स्लॅब पडणं. ईशान्य आणि उत्तरच्या मधली जी दिशा आहे तिथे जर काय वजन ठेवलं तर तुला छातीचे आजार, ब्लड प्रेशरचे आजार, हे सगळ्या गोष्टी होणार. तर तुझं हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप मध्ये पण प्रॉब्लेम होऊ शकतो जर तुझ्या वास्तूमध्ये दोष आहे तर. ओके. ओव्हरऑल वास्तू काम करते आणि सगळ्यांवरती काम करते. जो मानतो त्याच्यावरती पण काम करते, जो ना मानतो त्याच्यावरती पण काम करते वास्तू. ओके. ओके. तुमच्या मते सर्वात मोठा मिथ कोणता? मिथ असं आहे की वास्तूमध्ये तोडफोड करावी लागते. तोडफोड म्हणजे? तोडफोड म्हणजे काय म्हणतात ना की 2च गोष्टी आहेत. जर तुमचं ईशान्येला टॉयलेट आलं तर त्याला काही ऑप्शन नाहीये. त्याच्यावरती औषध नाहीये. म्हणजे माझ्या वाचनात, माझ्या अभ्यासात अजून तरी नाहीये. करणारे त्याच्यावरती पण एक्सपेरिमेंट करतात, पण तो निव्वळ तुमच्यावरती एक्सपेरिमेंट होत असतो. ओके. तर ईशान्येला जर टॉयलेट असेल तर त्याला औषध नाही आहे. आणि नैऋत्येला मोठी काच, मोठा दरवाजा, मोठी बारी, त्याला काही औषध नाहीये. म्हणजे त्याचं मिरर लावून किंवा आणि काय काय ट्रीटमेंट्स, रेमेडीज करून करायचे प्रयत्न करतात. पण ह्या गोष्टी अव्हॉइड करा जेवढे 100% तेवढे चांगले. ओके. आणि जर मी सांगितलं मिथ आहे की तोडफोड करावी लागते.
तर तुमच्या प्लेसमेंट आहेत घरातल्या. जर समजा फॉर एक्झाम्पल आता इथे खुर्ची ठेवली आपण, हो. ती खुर्ची तिथे सरकवायची. इथे सोफा कम बेड ठेवलंय ज्याच्यामध्ये भरपूर स्टोरेज आहे, म्हणजे वजन झालंय. हां. ते तुम्हाला जर साऊथच्या साईडला जी नॉर्थला आहे किंवा ईस्टला जी साऊथला ठेवता येते, वेस्टला ठेवता येते. तर प्लेसमेंट चेंजेस करून होऊ शकतं. दुसरी गोष्ट, काही मी तुला सांगितले तत्व आहेत, त्यांचे कलर आहेत. जसं उत्तरेला जलतत्व आहे, त्याचा ब्लू आणि ब्लॅक किंवा ग्रे कलर, कारण की पाण्याचा जो कलर आहे तो घेतला जातो. ईस्टला तुझ्या ग्रीन कलर यूज केला जातो, म्हणजे वायू तत्व आहे आणि ग्रीनरीचा रंगच ग्रीन आहे झाडांचा. त्याच्यानंतर आग्नेयापासून दक्षिणेपर्यंत रेड कलर आहे, रेड एलिमेंट आग्नेय तत्व आहे. त्याच्या पुढे आहे आपलं पृथ्वी तत्व, ज्याचं येलो, पृथ्वी म्हणजे ग्राउंड, आपलं मातीचा जास्त करून येलो कलरच असतो. आणि त्याच्यानंतर येतं वेस्ट म्हणजे पश्चिम, ज्याचा व्हाईट कलर आहे. तर हे कलरांचा यूज करून पण तू प्रत्येक तत्वाचा कलर आहे, त्याचे जर त्या डायरेक्शनला विंडो आहे तर ते कर्टन्स यूज करू शकतो. त्या बाजूला तुझा बेडरूम आलाय तर त्याचा वॉलपेपर लावू शकतो तू त्या ओके, कलरचा. ओके. ते कलर्स यूज करू शकतो, कलर मारू शकतो, पेंटिंग्स करू शकतोस, फ्रेम्स लावू शकतो. अच्छा. ह्या सगळ्या गोष्टी पंचतत्वांचा ताळमेळ बसवून, पंचतत्व घरात बॅलन्स करून, व्हेंटिलेशन कुठे कमी आहे, समज आता ईस्टमध्ये तुझं ओपनिंग नाहीये, बंद आहे सगळं, तर हां, तिकडे हां. तू काही ईस्टमध्ये ज्या तुझ्या प्राणशक्ती आणण्यासाठी तुला ज्या फ्रेम्स लागतात किंवा तुझा काही हॅपनिंग मोमेंट आहे, तुझा सगळ्यात चांगला फोटो आहे, जो तुला नेहमी बघून वाटतं की मी असा परत बनावा, हां, हां, असे हां. काही फोटोज यूज करून. नॉर्थला जसं सांगितलं पाणी आहे, तर तिथे फ्रेम, फाउंटनची फ्रेम, धबधब्याची फ्रेम. परत पृथ्वी तत्व आहे, जिकडे पितृदेवतांचा वास आहे, तिकडे जर ज्यांना पितृंचे फोटो लावायचे आहेत, तर ते नैऋत्येकडे लावू शकतात. ओके. त्यानंतर वेस्टला मॅनिफेस्टेशन आहे, जे तुला मॅनिफेस्ट करायचंय, जे तुला हवंय, ते तू वेस्टला एक्झॅक्ट लावू शकतो. ओके. तर असं तू पंचतत्वाचं म्हणजे हेल्प फक्त घेऊन, फोटो लावून त्यांचं ना काही स्टेप असते का पुढं? नाही, फोटो लावून तू ते बॅलन्स करतोस. तुझा जो ओके. झोन बॅलन्स करतो. जसं आता मी सांगितलं कलर यूज करतो आपण कर्टन्समध्ये, हां. पेंटिंगमध्ये, वॉलपेपरमध्ये. तर त्याचा कलरचा यूज करून, कारण की जसं मी सांगितलं सबकॉन्शियस माइंडवर काम करतं. आज आपण इकडे बसलोय, हां. तर इकडे स्टुडिओमध्ये जेवढे आपण दोघं बसलोय, कॅमेरामॅन्स आहेत किंवा जेवढे आपल्याला असोसिएट आहेत, त्यांना माहिती आहे की आपण स्टुडिओमध्ये आहे. हे हो. कोणालाच घर वाटणार नाही. बरोबर. तर तसंच सबकॉन्शियस माइंडवर आपलं काम करतं. जसं एंटर केल्या आपल्याला गिटार दिसलं, स्टुडिओ रूम दिसला, रेकॉर्डिंग रूम दिसलं, ते आपलं कळतं. तर घरामध्ये आपण गेल्यानंतर कुठला कलर जिकडे आहे, तोच आपल्या माइंडवरती काम करतो. जसं बरं. आपण टेम्पलमध्ये गेल्यावरती आपल्याला एक शांतता फील होते. हो. आणि हेच एका निगेटिव्ह जागेवरती गेल्या नॉर्मल माणसाला मग कळतं इथे लाईट कमी आहे, इथे जरा निगेटिव्हिटी आहे. हो. कळलं? मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. तर सबकॉन्शियस माइंडवर काय काम करणार आणि ते झोन्स ऍक्टिव्हेट कसे करायचे, हे न भिंती तोडता किंवा न तोडफोड करता होऊ शकतं. हा एक मोठा मिथ आहे. ओके, ओके. घरात धन आकर्षित करण्यासाठी काय केलं पाहिजे? घरात धन आकर्षित करण्यासाठी सगळ्यात प्रथम जी गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे साफ-सफाई. ओके. घरामध्ये अडगळ, जे उपयोगीची वस्तू नाहीयेत घरामध्ये तुमच्या किंवा तुम्ही बरेच वर्ष ती वापरली नाहीयेत आणि असं ठेवून दिले उगाच. त्याला धूळ बसली आहे, काही लोखंड आहे, त्याला गंजलंय, बंद घड्याळ आहेत, काचा मेन आहेत, तुटलेल्या फुटलेल्या काचा, न वापरलेल्या चपला आहेत. टी-शर्टचं बार्धन बनवतात जास्त करून महाराष्ट्रीयन माणसं तेच वापरतात. फाटलेले टी-शर्ट आहे जे बार्धनाला वापरतात, त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तुमच्याकडे डस्टर घ्यायला पैसे नसतील असं हं, आपण हं, हं. मानू. तर तरी पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत, बारीक-सारीक गोष्टी त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट धन आकर्षित करण्यासाठी पहिली गोष्ट साफ-सफाई. हं. दुसरी गोष्ट तुमचं किचन, तुमचं आग्नेय दिशेला जे किचन आहे, ते नेहमी स्वच्छ असावं. रात्री जी भांडी आपण ठेवतो, जी सकाळपर्यंत घासत नाही, हं, हं. त्यांनी पण लक्ष्मी येत नाही घरी. त्याची ओके. काळजी घ्यायची आहे. दुसरी गोष्ट ईशान्य दिशा नेहमी साफ असेल. तुमचं ईशान्य दिशा म्हणजे तुमचं डोकं साफ असेल, माइंड क्लॅरिटी असेल, हं, हं. तर घरामध्ये धन बरोबर येणार कारण की तुम्ही त्याच दिशेने काम करणार बरोबर. की कसं बरोबर. तुम्हाला वेल्थ आणि हेल्थ अट्रॅक्ट करेल. ओके. आणि दुसरी गोष्ट मी सांगेन की घरामध्ये साफ-सफाई जशी तुम्ही करताय, तर रोज जेवढी साफ-सफाई ठेवाल, ते चांगलं. घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण ठेवण्यासाठी धूपस्टिक, धूपकप किंवा धूपकोन हे लावावे. ओके. सकाळ-संध्याकाळ 2 टाईम धूपस्टिक लावावं. ठीक आहे. आणि साफ-सफाई ठेवावी. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपण टापटीप राहावं, म्हणजे स्वच्छ कपडे घालावे. हं, हं, हं. टापटीप असं नाही की नवीन कपडेच हवे, तर स्वच्छ कपडे घालावे माणसाने. जेणेकरून तुम्ही धन आकर्षित करता, म्हणजे तुमचं शुक्र ग्रह ॲक्टिव्हेट होतो चांगला आणि तुम्ही धन आकर्षित करता. तर ह्या ओके. सगळ्या काही बेसिक गोष्टी आहेत. उंबरठा साफ ठेवणं, तिथून लक्ष्मी येते घरामध्ये. हं, हं, हं. या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. वास्तूनुसार टॉयलेट कुठल्या दिशेला असलं पाहिजे? आणि जर चुकीच्या डायरेक्शनमध्ये असेल तर त्याचा प्रभाव काय असू शकतो? वास्तूनुसार टॉयलेट हे वायव्येला असावं. म्हणजेच पश्चिम आणि वायव्येच्या मधली दिशा. ओके. पश्चिम वायव्य इथे असावं, तिथे निगेटिव्ह झोन आहे आणि ग्रंथात तिथं सांगितलं आहे, की ती रूम आहे ती आपली म्हणतात ना, की
आपण डिटॉक्सिफाय करण्यासाठी स्वतः जाऊन तिकडे बसावं म्हणून. आणि नैऋत्य आणि दक्षिणेच्या मधली दक्षिण नैऋत्य म्हणजेच ती सांगितलेले मल्लत्याग म्हणजे शरीरातला मल्लत्याग करणं. मग तिकडे एक चालतं दक्षिण नैऋत्येला आणि जास्त करून पश्चिम वायव्येला. तर पश्चिम वायव्य आणि दक्षिण नैऋत्येला असावी. पूर्व आग्नेयला पण चालते, पण त्यांचा मुख्य द्वार किंवा दरवाजा जर तुमचा उत्तरेला येत असेल तर पूर्व आग्नेयला घेतलेली चालते. तर हे 3 दिशा आहेत. ईस्ट साऊथ ईस्ट म्हणजे पूर्व आग्नेय, साऊथ ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण नैऋत्य आणि वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट म्हणजे पश्चिम वायव्य. ह्या 3 ठिकाणी चालेल. दुसरीकडे कुठे असेल तर त्याच्यावरती रेमेडीज किंवा ट्रीटमेंट केल्या जातात. पण तिकडे असेल तर प्रॉब्लेम असा होतो, जर चांगल्या झोनमध्ये असेल तर तिकडच्या गोष्टी तुमच्या फ्लश होऊ शकतात. टॉयलेटचं काम आहे फ्लश करणं, right? आणि तुम्ही तुमच्या बॉडीतलं डिटॉक्सिफिकेशन रोज करता, तिथे मल्लत्याग करता. तर टॉयलेट हे ह्या ठिकाणी यावं आणि दुसरीकडे असेल तर त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला होऊ शकतात. त्याच्यावरती ट्रीटमेंट आहेत किंवा त्याच्यावरती ट्रीटमेंट्स केल्या जातात. पण ह्या 3 दिशेला असलेलं नेहमी चांगलं. जर नवीन घर बांधत असाल तर एक कुठल्याही चांगल्या तज्ञाकडनं मार्गदर्शन घेऊन टॉयलेटची जागा आणि सेप्टिक टँकची जागा प्रॉपर बघून घ्यावी. ह्याच्यासाठी काही जनरल रेमेडीज आहेत का तुमच्याकडे? जनरल रेमेडीज म्हणजे म्हणता येईल की जसं तुम्ही म्हणता की जे मी कलर सांगितले तुम्हाला, फॉर एक्झाम्पल तत्वांचे कलर सांगितले, तर तत्वांच्या कलरनुसार तिथे त्या कलर्स यूज करून आपण त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट कमी करतो. ओके. किचन हे कुठल्या डायरेक्शन मध्ये असलं पाहिजे आणि किचन मध्ये कुठल्या वस्तू नसल्या पाहिजे? किचन हे नेहमी तुमचं आग्नेय दिशेला हवं. जर तुम्हाला आग्नेय दिशेला नाही भेटत आहे तर तुमचं दक्षिणेला येतंय किंवा पश्चिमेला येतंय, तर किचन हे पश्चिमेला चालतं, पण मेन डायरेक्शन हे आग्नेयच. फक्त एवढंच लक्ष घ्यायचं, जो तुम्ही उंबाटावर जेव्हा उभा राहताय त्याचा जो कटडा बनवणार आहे, उंबाटा म्हणतोय, फक्त एक लक्षात घ्यायचंय, किचनचा जो प्लॅटफॉर्म आहे तुमचा कटडा, ज्याच्यावर तुम्ही शेगडी ठेवून जेवण बनवता, तुमचं फेसिंग जेवढं ईस्टला असेल तेवढं चांगलं. ओके. पॉसिबल नसेल तर ठीक आहे, पण जेवढं पॉसिबल करता येईल किंवा तुमचा किचनचा प्लॅटफॉर्म किंवा जो कटडा लावणार आहे तो नेहमी तुम्ही असा लावायचा जेव्हा जेवण करताना तुमचं फेसिंग ईस्टला असावं आणि आग्नेय दिशेला. किचन ही नेहमी आग्नेय दिशेला चांगलं. ओके. किचन मध्ये तुम्ही मेडिसिन ठेवणं टाळा. ओके. किचनची जी शेगडी असते त्याच्या राईट साईडला कधी पण, जर तुम्ही ईस्टला फेसिंग करून जर आग्नेयकडे किचन आहे तर शेगडीच्या राईट साईडला बेसिन घेणं टाळा. लेफ्ट साईडला घेऊ शकता तुम्ही, लेफ्ट साईडच्या कॉर्नरला. आणि मेडिसिन ठेवणं टाळा किचनमध्ये. किचनमध्ये जेवढं होईल तेवढी साफसफाई ठेवा. आणि किचनमध्ये रात्रीचं पूर्ण काम झाल्यानंतर एक शुद्ध पाण्याचं कलश किंवा तांब्या शुद्ध धुवून आणि एक कापूर जाळावा अग्निदेवतेसाठी. कारण की अग्नी हे एवढं पुण्य आहे की म्हणतात ना की आपण जेव्हा यज्ञ करतो, हवन करतो, तर अग्निदेवता आपल्यावरती जर प्रसन्न असेल तर तुम्हाला पैसे येण्यासाठी किंवा तुमची तब्येत चांगल्या राहण्यासाठी फार मदत करते. ओके. आणि ज्यांचं किचन ईस्ट मध्ये नसेल तर? मी सांगितलं ना, ईस्ट मध्ये नसेल तर वेस्ट मध्येही चालतं. ओके. वेस्ट मध्ये किंवा साऊथ मध्ये. फक्त काळजी एवढी घ्यायची की तुमचा जो किचनचा प्लॅटफॉर्म आहे कडप्पा, तो असा बनवायचा तुमचं फेसिंग ईस्टला असेल. ओके. ओके. आणि मेडिसिन नाही ठेवायचे? मेडिसिन्स नाही ठेवायचे. ओके. सर, मी भरपूर रील्स बघितल्यात विजन बोर्डचे. तर हे विजन बोर्ड काय असतं आणि याचा फायदा काय असतो? विजन बोर्ड म्हणजे काय की तुला त्या गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत. तर विजन बोर्ड बद्दल आपण जर ऐकलंय की आपण विजन बोर्ड लावतो, आय वॉन्ट टू बिकम मिलेनियर, आय वॉन्ट टू बिकम दिस अँड आय वॉन्ट टू अचीव्ह दिस. तर वास्तूमध्ये मॅनिफेस्टेशन, इच्छापूर्ती जी दिशा आहे ती आहे पश्चिम. ओके. आणि पश्चिमी आकाश तत्वाची दिशा आहे. तर जेवढी प्राचीन मंदिरं जेवढी तू बघतोस, तिरुपती बालाजींचं मंदिर झालं, पुण्यामध्ये जर आपण आहोत तर दगडूशेठ गणपती बाप्पांचं मंदिर झालं, तर चतुर्शृंगी मंदिर झालं, मुंबईमध्ये सिद्धिविनायक झालं, अशा बरेच प्राचीन आणि इच्छापूर्तीची मंदिर आहेत, ती पश्चिमेलाच आहेत. ओके. तर पश्चिम ही तुझी इच्छापूर्ती आणि मॅनिफेस्टेशनची दिशा आहे. तर तुझं प्युअर वेस्ट मध्ये तुला जे अचीव्ह करायचं आहे, जे तू आता समज तू युट्यूबर आहेस, तुला एवढे एवढे फॉलोअर्स पाहिजेत किंवा एवढे एवढे सबस्क्रायबर्स हवेत, तर तो जो विजन बोर्ड तू लावलास एक्झॅक्ट वेस्टला तुझ्या घराचा, ओके, तर तुझं डोकं आणि तू सारखं कार्यरत राहणार तेच करायला, तुझं सबकॉन्शियस माइंड सारखं तेच करत राहणार आणि त्याच्यासाठी तू जसं वर्क करत राहणार तशी एनर्जी मला तशी एनर्जी कनेक्ट होणार आणि तसं तुझं काम होणार. तर विजन बोर्ड सुद्धा असेल, जर तुला काही घर घ्यायचंय, तुला काही अचीव्ह करायचंय, तो विजन बोर्ड पश्चिमेला लावायचं आणि तुझं सोशल कनेक्शन स्ट्रॉंग बनवायचंय. जे ईस्ट आहे, ईस्ट हे सोशल कनेक्शन साठी आहे. अच्छा.
तुला लोकांशी सोशलाइज व्हायचंय, लोकांशी ओळख करायची आहे, काही लोकांना भेटायचं, मोठमोठ्या लोकांना किंवा तुला तुझ्या शोमध्ये बोलवायचंय. तर ईस्ट हे सोशल कनेक्शनचं आहे. ते ईस्टमध्ये तू ज्यांना भेटायचंय किंवा तुझ्या चांगल्या पर्सनॅलिटीचा कधीचा फोटो आहे, ते लावू शकतो. ओके, ओके. तसं हे व्हिजन बोर्डचं असं महत्व आहे. सर बेडरूममध्ये मिरर असावा का? ऍक्च्युअली कसं आहे माहितीये का, जेव्हा बेडरूममध्ये मिरर येते, तर मिरर जी आहे ना, ती बेडच्या समोर का नसावी? जर तू विचार काय करत असशील, झोपताना माणूस नेहमी काही ना काही विचार असतो, दिवस कसा Obviously. गेला, काय गेला. तर विचार करत असतील, तर आरशाचं काम काय, मिररचं काम काय, कुठलीही गोष्ट डबल करणे. जेव्हा आपण मिररमध्ये बघतो, तेव्हा आपण डबल दिसतो. हो. तर म्हणून झोप डिस्टर्ब करायचे चान्सेस असतात. म्हणून बेडच्या समोर मिरर नसावी. किंवा नवरा बायको आहे, कपल आहे, तेही डबल दिसतात. मग तेव्हा काय एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याचे चान्सेस असतात. ओके. म्हणून बेड समोर मिरर नसावी. तर ती कुठे असावी? तर बेडरूम मध्ये, मास्टर बेडरूम असेल तर मिरर असावी किंवा ड्रेसिंग टेबल असावा. पण ती अशा ठिकाणी असेल ज्यांनी डायरेक्ट बेड दिसणार नाही. ओके. तर म्हणून मिरर नसावी बेडरूम मध्ये. सर श्रीमंतांची वास्तू कशी असते जेणेकरून ते आज एवढे टॉपला गेले आहेत? वास्तूनुसार जर श्रीमंत होण्याचे उपाय म्हणजे काय? मी जेवढे घर व्हिजिट केले, जे कोण बिल्डर आहेत, म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आहेत, कोण सावकार आहेत, कोण आणि काही गोष्टीमध्ये आहेत, बिझनेस आहे त्यांचा, कोण बागकर आहेत किंवा आणि कुठलाही बिझनेस आहे आणि जे पैसेवाले चांगले किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत मोठे, बँक मध्ये मॅनेजर्स आहेत, त्यांच्या घरी गेलो. त्यांचा जो मुख्य द्वार असतो तो कधीही पॉझिटिव्ह झोन मध्येच असतो. म्हणजे कुठे? एकतर पूर्वेकडे, उत्तरेकडे किंवा पश्चिमेकडे, जी तुम्हाला पश्चिमी सगळ्या गोष्टी डबल करते, जे पॉझिटिव्ह झोन मध्ये असतो. किंवा दक्षिणेला अशा भागात असतो जिथे यश मान कीर्ती भेटते. म्हणजे त्यांची एंट्री पहिली बेस्ट, त्याच्यानंतर त्यांचं देवघर असतं, तेही ईशान्य किंवा पश्चिमेकडे असतं. ओके. त्यांचा किचन जो असतो तोही आग्नेला असतो. त्यांच्या झोपायच्या दिशा असतात किंवा बेडरूम असतात त्याही बरोबर पश्चिम किंवा दक्षिणेलाच असतात किंवा नैऋत्येला असतात. आणि त्यांची जी तिजोरी असते ती पश्चिम आणि उत्तरेला असते. तर पश्चिम काय करते? पश्चिमेला ठेवलेली तिजोरी, पश्चिमेला ठेवलेलं सोनं हे कधी पण तुला सेव्हिंगच राहणार किंवा डबल होणार, कमी नाही होणार. ओके. ही पश्चिमेची जी पदं आहेत त्यांचं कामच ते आहे की ते डबल करणं किंवा तेवढंच ठेवणं, त्यांनी कमी नाही होणार. आणि उत्तरेची जी तुझी तिजोरी असेल तर तिकडे तू तुझी अचिव्हमेंट, तुझ्या लाईफमध्ये झाले अचिव्हमेंट, तू युट्यूबर आहेस, तुला सिल्वर बटन, गोल्डन बटन हे भेटलंय, तुझ्या लाईफमध्ये काही एज्युकेशनल अचिव्हमेंट आहेत आणि काही गोष्टी तुझे अवॉर्ड्स आहेत आणि तिकडे तू कॅश ठेवू शकतो. तिथे जलतत्व असल्यामुळे तुझं सिल्वर ऑर्नामेंट्स आहे चांदीचं, तेही तू तिथे ठेवू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण जर फॉलो केल्या किंवा आपण जे हे फॉलो करतात, तर श्रीमंतांची वास्तू ही अशी असते. तर तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल तर ह्या गोष्टी. परत ब्रह्मस्थान जे येतं आपलं लिव्हिंग रूम हॉल, त्याच्यामध्ये कधी खड्डा नसावा किंवा टॉयलेट नसावं, मोठी भिंत नसावी, वजन नसावं. तर ह्या सगळ्या पॅरामीटर्स आहेत जे एक श्रीमंत वास्तू डिफाईन करतात. ओके. तुमच्याकडे असं कुठलं उदाहरण आहे का ज्याच्या वास्तुशास्त्रामुळे त्याच्या जीवनात बदल झालाय? उदाहरण द्यायचं म्हणजे मी स्वतःच माझं उदाहरण देईन. ओके. की मी जिकडे राहायचो आणि आता ती बिल्डिंग तुटल्या डेव्हलपमेंटला गेली आहे. तर माझी जी साईड होती ते उत्तरेचे दरवाजे होते. माझ्या साईडला जेवढी घरं होती ती उत्तरेचे दरवाजे होते. तर उत्तरेचा दरवाजा जो असतो त्यांच्याकडे लाईफमध्ये जरी अप्स डाऊन असेल तरी पण त्यांच्याकडे फायनान्शियल स्टेबिलिटी नेहमीच राहते. ओके. म्हणजे छोटे मोठे सर्दी, खोकला, ताप तर हा सगळ्यांनाच येत असतो. हो, बरोबर. आणि जसं क्लायमेट चेंज होतं किंवा आणि काही घरात वातावरण, म्हणजे म्हणू शकता तुम्ही जर घरामध्ये तुमच्या म्हातारा माणूस आहे, वयस्कर माणूस आहे म्हणू हो, शकतो हो. म्हातारा, तर त्यांना काही आजारपण येणं. पण जे नॉर्थला होते त्यांच्या घराकडे पैशाची कमी कधी झाली नाही. तर आमची जी लाईन होती त्याच्यामध्ये आपण म्हणतो की किराणा मालाची दुकानं असायची आधी. तर आमच्या लाईनीमध्येच किराणा मालाचं दुकान होतं. आणि दुसरं आमच्या समोरची जी पूर्ण लाईन होती 10 घरांची, आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये, आम्ही ज्या चाळीमध्ये राहायचो, बिर्डी चाळीमध्ये, तर ते दक्षिणाला होतं. अच्छा. तर दक्षिणेचा द्वार कुठल्याही पदाचा असलेला की तो कसा हे देतो ह्याचं मी उत्तम उदाहरण देईन की आमच्या समोरच जे होते त्यांच्या घरामध्ये एक म्हणू शकतो की डिसेबल चाइल्ड असतं तसं झालं. त्याच्या पुढे अकस्मात मृत्यू होणं, अचानक मृत्यू होणं कोणाची. ओके. त्याच्या पुढे घरं झाली त्यांच्यामध्ये कॅन्सर पेशंट भेटणं. परत दुसरी की मुलांचं काही चुकीच्या मार्गावर जाणं. ओके. ह्या सगळ्या गोष्टी. तर हे दक्षिणच्या पदाचे ते दरवाजे आहेत त्याच्यात ह्या गोष्टी येतात. आणि उत्तरेचं म्हणाल तर मी तिकडून
सोडल्यानंतर घर, मी आता जिथे राहतोय त्याचं पूर्णपणे दरवाजा उत्तरेला आहे. आणि उत्तरेचा दरवाजा असल्यामुळे माझ्या ज्या अपॉर्च्युनिटी आहेत आणि मी ऑक्टोबरमध्ये मी त्या घरामध्ये ऑगस्टमध्ये राहायला गेलो गेल्या वर्षी ओके. आणि ऑक्टोबरमध्ये मी स्वतःला सोशल मीडियावरती लॉन्च केलं. ओके. सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी मी लॉन्च केलं स्वतःला आणि 3 ऑक्टोबरपासून प्रॉपर जेव्हा नवरात्र सुरू झाली, घटस्थापना झाली, हो, हो, हो. तेव्हापासून मी ऑक्टोबरमध्ये स्वतःला Instagram आणि YouTube किंवा सोशल मीडिया, Facebook सगळीकडे लॉन्च केलं आणि ह्या गेल्या 6 महिन्यामध्येच मला त्याचा फरक कळलाय. ओके. एक वास्तू एक्सपर्ट म्हणून मी सगळीकडे आज पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभर सगळीकडे ओळख आहे. लोकं ओळखतात आणि हे सगळ्या गोष्टी आहेत, ह्या वास्तू तुम्हाला अशा बेनिफिट देतात. आणि अजून काही मोठं उदाहरण द्यायचं झालं तर मी मुंबईचा आहे, तर मी वर्लीला नेहमी फिरायला जात असतो. ओके. तर वर्लीला जो ईशा अंबानींचा बंगलो आहे, ओके. तर त्याचं पाण्याचं जे स्थान आहे, म्हणजे त्यांच्या बाजूला जो वर्ली सीफेस आपण म्हणतो, त्याचं पाण्याचं स्थान आहे, ते नॉर्थ आणि वेस्टला आहे. जे तुमचं नॉर्थ म्हणजे तुमच्याकडे कंटिन्यू अपॉर्च्युनिटी आणणार, वेस्ट म्हणजे तुमचं मॅनिफेस्टेशन करणार. बरोबर. त्यांचे दोन्ही जे दरवाजे पण येतात, ते नॉर्थ आणि वेस्टच्या पदामध्येच येतात. ओके. तर हे एक मोठं उदाहरण आहे, की मोठी जी माणसं असतात त्यांच्या त्यांच्या गेटवरती पण कृष्ण भगवानांचा मोठा मंत्र दगडामध्ये, जसं तुम्ही स्थापत्यशास्त्र ऐकलं, दगडामध्ये कोरलेलं आहे. ओके. तर वास्तू झालं किंवा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, हे मोठमोठे लोकं भरपूर त्याचा म्हणतात ना, वापर नाही म्हणता येणार, त्याचा बेनिफिट घेतात. ओके. आणि हा प्रत्येकाने घ्यावा. हे शास्त्र आपल्यासाठी बनलेलं आहे. हे शास्त्र प्रत्येक माणसासाठी बनलेलं आणि आज सगळीकडे याचा उघडपणे गोष्टी समजतायत सगळ्यांना, तर त्याचा वापर करा. तर वास्तूचं मोठं उदाहरण द्यायचं झालं तर आता मी जसं म्हणलं ईशा अंबानीजी किंवा मी माझं स्वतःचं उदाहरण गेल्या 6 महिन्यामध्ये जे मी आधी अभ्यास करायचो, याची कामही करायचो, पण सोशल मीडियावरती नव्हतो. पण जेव्हा तुमची एक वास्तू बदलते, तर तुम्हाला वास्तू काय देऊ शकते हे तुम्हाला लगेच कळतं. 6 महिन्यामध्येच तुम्हाला कळतं, की ती वास्तू तुम्हाला चांगलं काय देते बेनिफिट की रॉंग बेनिफिट देते. एकदम मोठं काहीतरी घरात घडतं. एकदा तुम्ही भरपूर हाईटवर जाता, भरपूर रीच भेटतो तुम्हाला सगळ्याच बाबतीत. नाहीतर 6 महिन्यामध्ये सगळं तुमचं कोसळतं. गौरव सावंत सर, तुम्ही इथं आला, तुमचा टाइम दिला, आमच्या ऑडियन्सला एवढं मार्गदर्शन दिलं, त्यासाठी खूप खूप आभार तुमचा. आणि जाता तुम्ही आमच्या ऑडियन्सला काय सांगाल? नक्कीच जर त्यांना असेच माझ्याकडनं YouTubeवरती किंवा Instagramवरती हे जे वास्तूचे मी रील्स बनवतो किंवा वास्तूचे काही पॉइंट सांगतो, इन्फॉर्मेशन सांगतो, त्यासाठी ते वास्तू गौरव सावंत म्हणून माझं Instagram, Facebook आणि YouTubeवर हँडल आहेत. आणि त्यांना माझ्याकडनं वास्तू सर्व्हिसेस हव्या असतील, त्यांच्या घराचं वास्तू करायचं असेल, त्यांचा न्यू बंगलो बांधायचा असेल किंवा काही रेसिडेन्शियल इंटिरियर डिझायनिंग असेल, स्पेस डिझाइन असेल, तर ते मला माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात. तर माझा मोबाईल नंबर आहे 8928570556. ह्या नंबरवरती ते WhatsAppवरती मला मेसेज किंवा कॉल करू शकता नॉर्मल आणि माझा Insta हँडल किंवा YouTubeवरती मेसेज करू शकतात. ओके. आणि परत एकदा सर तुमचं खूप धन्यवाद. तुम्ही इथं आला, तुमचा एवढा टाईम दिला, एवढं मार्गदर्शन केलं आमच्या ऑडियन्सला, त्यासाठी खूप धन्यवाद. आणि गाईज, अशाच इनोव्हेटिव्ह पॉडकास्टसाठी यथार्थ टॉक्सला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम.